नमस्कार मित्रांनो, जिनियस सायन्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या प्रकरणामधून मायक्रोबायल एन्झाइम्स है ना, सूक्ष्म जैविक विकरे या संदर्भात आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. जर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आपल्या मित्रांपर्यंत या चॅनलची लिंक मात्र आपण पोहोचवायला मुळीच विसरू नका, कारण का की येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. जसं मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून हे व्हिडिओज किंवा हे लाईव्ह सेशन्स करत असतो, तशा स्वरूपामध्ये आपण आपल्या मित्रांसाठी काही का मिनिट असेना, 1 म्हणा 2 म्हणा मिनिट असेना, पण आपण त्यांच्यासाठी वेळ काढायला पाहिजे आणि त्यांना आपण लिंक निश्चितच शेअर करा. तर यामध्ये आपण पाहूया की सूक्ष्म जैविक विकरे मायक्रोबायल एन्झाइम्स है ना. मग आता मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी कसल्याच पद्धतीनं घाबरण्याची आवश्यकता नाही, कारण का मराठी माध्यमाची सुद्धा मी इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे, मी तुम्हाला समजावणार आहे. म्हणजे मराठी माध्यम एक लक्षात घ्या, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी इथं साइड बाय साइड हे पूर्णतः आपण पुस्तकामधून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके, तर आता आपण पाहूया एक एक पॉईंट पाहूया. तर यामध्ये तुम्हाला इथं दिलंय, पहा, मानवी पचन संस्थेत स्रवणारे विकर कोणते काम करतात. मानवी पचन संस्थेत स्रवणारे विकर कोणते काम करतात, अशा काही विकरांची नावे सांगा है ना. अशी कोणती कोणती विकरे आहेत त्यांची नावे सांगा म्हटलंय. ओके, तर आता मी तुम्हाला इथं एक एक करून पॉईंट मी तुम्हाला समजावत आहे. तर पाहूया, विच फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय एन्झाइम सिक्रेटेड इन ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके, अँड गिव्ह द नेम्स ऑफ सच एन्झाइम्स. तर अशा एन्झाइमची कोणती कोणती नावं आहेत किंवा कोणती कोणती नावं तुम्ही सांगाल म्हटलंय. तर अमायलेज आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे विकर आहेत की ते मी पुढं सविस्तररित्या तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे. ओके, फक्त एक लक्षात घ्या, जर अडचण काही भासत असेल तर निश्चितच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून मला विचारायला विसरू नका. ओके, अमायलेज आहे, स्ट्रिप्टेज आहे, लॅपेज आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे विकर आहेत ते आपल्या शरीरामध्ये स्रावत असतात. ओके, देन गिव्ह द नेम्स ऑफ सच एन्झाइम्स. फंक्शन एक लक्षात घ्या, विच फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय एन्झाइम्स सिक्रेटेड इन ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम. तर हे जे काही एन्झाइम सिक्रेट होतात ते आपल्या शरीरामध्ये पचन संस्थेमध्ये पचन करण्याचं काम करत असतात, पचनासाठी मदत करतात. जसं आपण फर्मेंटेशन वगैरे म्हणतो, फर्मेंटेशन प्रक्रिया घडत असते बघा आजूबाजूला, किंवा आपल्या घरामध्ये कोणता एखादा पदार्थ आपण जर जास्त दिवस जर ठेवला तर तो सडतो आणि नंतर त्याचं विघटन होतं. तशाच प्रकारची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होत असते, पण ते करण्यासाठी काही घटकांची गरज पडते, त्यांनाच आपण एन्झाइम्स असे म्हणतो, त्यांनाच आपण विकरे असे म्हणतो, त्यांनाच आपण काय म्हणतो, विकरे असे म्हणतो. ओके, आणि त्यांचे नाव मग स्ट्रिप्सिन आहे, अमायलेज आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स आहेत ते आपण सविस्तर मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. मग आता पहा, नाउ डेज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटालिस्ट, आजच्याकडे इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटालिस्ट म्हणजे रासायनिक उत्प्रेरके म्हणतो आपण त्याला. मायक्रोबायल एन्झाइम्स आर इन केमिकल इंडस्ट्री. मायक्रोबायल एन्झाइम्सचा वापर केला जातो केमिकल इंडस्ट्रीमध्ये. केमिकल इंडस्ट्री म्हणजे रासायनिक औद्योगिक स्वरूपामध्ये जर एखाद्या घटकांची निर्मिती करण्यासाठी यांचा वापर केला जात असतो. ओके, आणि म्हणून देन द टेम्परेचर. आता पुढं काय सांगता येईल तुम्हाला, आर युज्ड इन केमिकल इंडस्ट्री. एन्झाइम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर. हे जे एन्झाइम्स असतात ते लो टेम्परेचरला ॲक्टिव्ह असतात. लो टेम्परेचर, pH अँड प्रेशर. लो टेम्परेचर, लो pH आणि लो प्रेशरला हे वर्किंगमध्ये असतात, कार्य करतात. ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड. एनर्जी सेव्ह केली जाते, साठवली जाते. इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर नॉट नेसेसरी. इरोजन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे घटक करून जे काही इन्स्ट्रुमेंट वापरले जातात केमिकल इंडस्ट्रीमध्ये, जर केमिकल जर
घटक वापरले किंवा कॅटॅलिझर वापरल्या, केमिकल कॅटॅलिझर वापरल्या, तर तिथं जे काही इन्स्ट्रुमेंट वापरले जातात त्यांचं कुजणे असेल, सडणे असेल किंवा खराब असेल किंवा गंजण्याची प्रक्रिया असेल तर त्या केमिकल कॅटॅलिस्टमुळे होते. पण मायक्रोबायल एन्झाईम जो वापरले तर जे काही इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्यांचं कसल्याच पद्धतीने इरोजन होत नाही. ओके. अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटची तिथं गरज पडत नाही. इरोजन प्रूफ म्हणजे इरोजन होत असणारे जे काही केमिकल आहेत, जर हे केमिकल कॅटॅलिस्ट आपण तिथं वापरले तर इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटचा वापर करावा लागतो आणि नंतर ती इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस आपणास करता येत असते. पण इथं मायक्रोबायल एन्झाईम वापरल्यामुळे इरोजन प्रूफ मटेरियलचा वापर करण्याची आवश्यकता पडत नाही. आर ऑल्सो नॉट नेसेसरी. मग आता इथं काय म्हटलंय पहा इथं जे रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने मिळवलेली विकरे वापरतात. बरोबर आहे. तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असतानाही ही विकरे कार्य करतात. त्यामुळे ऊर्जा बचत होते व महागड्या क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. विकरे विशिष्ट क्रियाच घडून आणतात. अनावश्यक उपउत्पादिते बनत नाहीत व शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो. म्हणजे इथं काय सांगितलं पहा, लक्षात घ्या. तुम्हाला मी इथे काय म्हटलंय पहा, ड्यू टू विच दी एनर्जी इज सेव्ड अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर नॉट नेसेसरी. म्हणजे क्षरणरोधक इन्स्ट्रुमेंटची इथं वापर करण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणजे एक्स्ट्रा एनर्जीची इथं गरज पडत नाही. आता पुढे पाहूया आपण. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस. एक ठराविक प्रोसेस ते घडवून आणतात, स्पेसिफिक है ना. हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म्ड. अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स म्हणजे आपला उद्देश असतो काहीतरी एक वेगळाच पदार्थ तयार करणे, पण तो तयार करत असताना मधामध्ये दुसराच एक पदार्थ तयार होतो, त्याला आपण बाय प्रॉडक्ट असे म्हणतो है ना. बाय प्रॉडक्ट असे म्हणतो. उदाहरण सांगतो, साखर उद्योगामध्ये किंवा साखर कारखान्यामध्ये मळी तयार करणे हा मेन उद्देश असतो का? नाही. मळी तयार करणे हा मेन उद्देश नसतो. ओके. तिथं साखर तयार करणे हा मेन उद्देश असतो. पण साखर तयार करत असताना त्या जो रस असतो, जो ज्यूस असतो उसाचा, त्याचं इव्हॉपरेशन केलं म्हणजे त्याला गरम केलं की व्हेपोरायझेशन होतं, इव्हॉपरेशन होतं. म्हणजे त्यातून पाणी बाहेर जातं. मग पाणी बाहेर जातं, नंतर ते पाण्याचं कलेक्शन केलं जातं. जो काही वाफ येते ना, त्या वाफेचं कलेक्शन केलं जातं आणि मिनरल वॉटर तयार केलं जातं किंवा डिस्टिल वॉटर तयार केलं जातं. डिस्टिल वॉटर जी काही कंपन्यामध्ये, केमिकल लॅबोरेटरीमध्ये त्याचा वापर केला जातो, कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलसाठी त्याचा वापर केला जातो केमिकल लॅबोरेटरीमध्ये है ना. आणि म्हणून त्या डिस्टिल वॉटर तयार केलं जातं किंवा मिनरल वॉटर. तीच वाफ नंतर त्याचं कंडेन्सेशन केलं जातं, सांद्रीभवन केलं जातं आणि सांद्रीभवन तयार करून पुन्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे ड्रॉपमध्ये रूपांतर केलं जातं. ते ड्रॉप नंतर कलेक्ट केले जातात मोठमोठ्या पाण्याच्या जार भरून. त्यामध्ये आवश्यक प्रमाणामध्ये साल्ट त्यामध्ये मिक्स केले जातात आणि मिक्स करून ते नंतर पिण्यासाठी पाणी वापरलं जातं. म्हणजे शुगर फॅक्टरीमध्ये वाफेपासून पाणी तयार केलं जातं. बरोबर आहे. त्यानंतर मळी तयार होते, त्या मळीपासून अल्कोहोल तयार केलं जातं. अल्कोहोल हा मेन प्रॉडक्ट नाही आहे, तो साईड प्रॉडक्ट आहे. पुन्हा जो काही चोथा असतो, ऊस क्रशर केल्याच्या नंतर जो पांढरी भुकटी तयार होते, ती भुकटी पेपर तयार करण्यासाठी, कागद तयार करण्यासाठी वापर केला जातो. लक्षात येत असेल. हे सगळे बाय प्रॉडक्ट आहेत आणि मेन प्रॉडक्ट कोण आहे आपला? मेन प्रॉडक्ट आहे साखर. तर इथं तशा पद्धतीचे बाय प्रॉडक्ट्स इथं तयार होत नाहीत मायक्रोबायल एन्झाईममुळं है ना. अननेसेसरी बाय प्रॉडक्ट्स आर नॉट फॉर्म्ड ड्यू टू दी एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड. आणि एक्सपेन्सेस प्युरिफिकेशन करण्यासाठी जे काय जास्तीत जास्त खर्च होतात ते खर्च इथं टाळले जात असतात. ओके. तर अशा स्वरूपामध्ये हा पॉईंट तुम्हाला मी इथं सांगितलेला आहे. आता आपण दुसरा पॉईंट काय सांगितला पहा. सूक्ष्म जैविक विकरांच्या अभिक्रियामध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो. परत त्यांचा आपणास वापर करता येत असतो. परत त्यांचा पुनर्वापर आपण सहजरित्या करू शकतो आणि म्हणून त्याचे विघटन टाळले जाते म्हटले. तसेच विकरांचा पुनर्वापरही करता येतो. परत रियूज आपणास त्याचा करता येत असतो. रियूज करू शकतो आपण त्याचा.
है ना. आणि म्हणून देन ओके. तर अशा स्वरूपामध्ये हे काही पॉईंट्स आपण इथे पाहत आहोत. ओके. आणि म्हणून अशी विकरे पर्यावरण श्रेणी ठरतात. पर्यावरण श्रेणी म्हणजे पर्यावरणाला हानी पोचवत नाही ते. ओके. लक्षात द्या, ऑक्सिडोरिडक्टेजिस. ओके, ऑक्सिडोरिडक्टेजिस. ओके, शब्द थोडेसे अवघड आहेत. ओके. ट्रान्सफरेजिस. ओके. हायड्रोलेजिस. ओके. लायजेस. ओके. आयसोमरायजेस, लायगेजिस. ओके. ही सूक्ष्म जैविक विकरांची काही उदाहरणे आहेत. म्हणजे जसं तुम्हाला मी इथं सांगतोय हे कोणते कोणते सूक्ष्म जैविक आहेत म्हटलंय, लक्षात घ्या हे सर्व. ओके. आणि म्हणून मग आता पुढे पाहूया आपण. द नेक्स्ट वन, इन केस ऑफ मायक्रोबायल एन्झायमॅटिक रिॲक्शन्स, एलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल्स इज अवॉइडेड, टाळलं जातं. अँड एन्झाइम्स कॅन रियुज्ड, तेच एन्झाइम्स आपण परत वापरू शकतो. हेन्स सच एन्झाइम्स आर इको फ्रेंडली. आणि हे सगळे एन्झाइम्स कसे असतात, इको फ्रेंडली. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबायल एन्झाइम्स आर ऑक्सिडोरेड्युक्टेज. मराठीतून आणि इंग्रजीमधून मराठीतलं प्रोनाऊन्सिंग थोडंसं लिहिण्यामध्ये अवघड जातं, लिहिलं थोडंसं वेगळं लिहिलं जातं. आणि इकडं हे ऑक्सिडोरेड्युक्टेज हा आहे. ट्रान्सफिरेज, हायड्रोलायसेस, लायझेस, आयसोमरायझेस अँड लिगेजेस. तर अशा स्वरूपाचे हे सगळी काही एक्झाम्पल्स आहेत, काही उदाहरणं आहेत या एन्झाईमची. पुन्हा प्रोसेस ऑफ डायरेक्ट muck removal occurs at the low temperature due to the mixing of enzymes with the detergents. आणखी एकदा पहा इथं दिलेला पॉइंट है ना. आता इथे पहा काय म्हणलंय, डिटर्जंट मध्ये विकरे मिसळल्याने. डिटर्जंट म्हणजे जे आपण जे काही तुम्ही पदार्थ वगैरे वापरता है ना, जसं डिटर्जंट म्हणजे धुण्यासाठी, क्लिनिंग पर्पजसाठी जे साबण वगैरे वापरतो त्यांना आपण डिटर्जंट असे म्हणतो. ओके. आणि म्हणून डिटर्जंटमध्ये विकरे मिसळल्याने मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही होते. म्हणजे लो टेम्परेचरला सुद्धा ही प्रक्रिया आपण तिथे करू शकतो. मक्यातील स्टार्चवर बॅसिलस, मक्यातील जो स्टार्च असतो त्यावर बॅसिलस स्ट्रेप्टोमायसिस पासून मिळवलेल्या विकरांची क्रिया घडवून ग्लुकोज व फ्रुक्टोज सिरप तयार सरबताचे माध्यम बनवतात म्हटलं, तयार सरबताचे माध्यम. चीज, वनस्पतींचे अर्क, वस्त्रोद्योग. चीज आपण अभ्यासलेला आहे. वनस्पतींचे अर्क, वनस्पती असेल, लिंबाचा अर्क असेल, कडुलिंबाचा अर्क म्हणतो, वेगवेगळ्या पालेंचा अर्क वगैरे तयार करण्यासाठी. वस्त्रोद्योग म्हणजे कापड उद्योगामध्ये हे कपडा बनवत असताना नवा कपडा जर घेतला तर त्या नव्या कपड्याचा स्मेल वेगळाच असतो पहा है ना. एक ॲसिड लावलेलं असतं ज्यावर बॅक्टेरिया वगैरे अटॅक करू नयेत म्हणून एक ॲसिड लावलं जातं. आणि तो जर कपडा आपण जर जास्त प्रमाणामध्ये त्याचा वापर केला की तो जो नव्या कपड्याचा जो स्मेल असतो तो निघून जातो. आणि तो जर कपडा घडी करून जर ठेवला आपण तर त्यावर जे काही वाळवी वगैरे म्हणतो ना आपण, वाळवी वगैरे त्यावर अटॅक करतात आणि वाळवी लागून ते कपडे खराब होऊ शकतात. त्यानंतर चामडे उद्योग म्हणजे चमडी उद्योगामध्ये, त्यानंतर कागद, त्यानंतर अशा अनेक उद्योगात सूक्ष्म जैविक विकरे वापरली जात असतात. आणि अशा वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचा वापर केला जात असतो. ओके. आणि म्हणून इथं पहा सांगितलं तुम्हाला, प्रोसेस ऑफ डायरेक्ट मक रिमूव्हल ऑकर्स ॲट द लो टेम्परेचर ड्यू टू द मिक्सिंग ऑफ एन्झाइम्स विथ द डिटर्जंट. आता सांगितलं तुम्हाला, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम
कॉर्न फ्लेवर म्हणजे आताच मक्याचा द्रव वगैरे सांगितलं तुम्हाला. कॉर्न फ्लेवर बाय द ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑब्टेन फ्रॉम बॅसिलाय अँड स्ट्रिप्टोमायसिस. Microbial enzymes are used in various industries like the cheese, plant extracts, textile, leather and paper. या सर्व ठिकाणी यांचा वापर केला जात असतो. Microbial enzymes are used. These are the microbial enzymes. हे वेगळ्या प्रकारच्या फिगर तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, फोटोज वगैरे. वेरियस इंडस्ट्रीजमध्ये त्यांचा वापर केला जात असतो. ओके, आता पुढे सांगूया आपण. पुढे काय पहा, एक एक पॉईंट इथं समजावून सांगतो. यूज युअर ब्रेन पॉवर. ब्रेनचा वापर करा म्हणजे फूड मटेरियल्स लाईक कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स, केक्स, ज्युसेस आर अवेलेबल इन व्हेरियस कलर्स. वेगवेगळ्या कलरमध्ये त्याचा वापर केला जातो. अँड फ्लेवर्स, वेदर दीज कलर्स अँड फ्लेवर्स आर रिअली डेरिव्ड फ्रॉम फ्रूट्स. derived from fruits. Food materials like cold drinks म्हणजे कोल्ड ड्रिंक्स जे की पिण्यासाठी आपण कोल्ड ड्रिंक्स वापरतो ते. आईस्क्रीम्स म्हणजे खाण्यासाठी जे आईस्क्रीम बनवतो ते. केक्स, ज्युसेस आर अवेलेबल इन व्हेरियस कलर्स. वेगवेगळ्या कलरमध्ये ते अवेलेबल आहेत. अँड फ्लेवर्स, वेगवेगळ्या कलरमध्ये आणि फ्लेवरमध्ये ते अवेलेबल आहेत. Whether these colors and flavors are really derived from fruits. हे पहा, whether these colors and flavors are derived from fruits आणि ते फ्रूट पासून बनवलेले असतात. मग आता आपण पुढे पाहूया. आता यामध्ये काय सांगितलंय पहा, एक काही पॉईंटच्या बाबतीत. हे पहा, जरा डोके चालवामध्ये काय म्हटलंय, शीतपेय, आईस्क्रीम्स, केक, सरबते हे खाद्यपदार्थ विविध रंग व स्वादामध्ये मिसळतात. शीतपेय, आईस्क्रीम, केक, सरबते हे खाद्यपदार्थ विविध रंग व स्वादामध्ये मिसळतात आणि त्यामुळं त्यांना एक पर्टिक्युलर असा स्वाद त्याला मिळतो. जसं आपण माझा पितो की आंब्याचा रस पिल्यासारखा वाटतो, पण आंब्याचा रस पित नाहीत, आपण स्वतःला फसवतो. त्यामध्ये केमिकल असतात, पूर्णतः केमिकल असतात मित्रांनो. त्यानंतर हे रंग, चवी व सुगंध खरोखर फळापासूनच मिळवलेले असतात का? नाही. पहा, हे रंग म्हणतो आपण, शीतपेयाला एक वेगळी चव असते है ना. त्यानंतर आईस्क्रीमला एक वेगळं चव असते. केक त्याला एक वेगळी चव किंवा स्मेल असतो. सरबते एक पर्टिक्युलर स्मेल वगैरे असतो आणि ते खरोखरच हे रंग, चव, सुगंध खरोखरच फळापासूनच बनवलेले असतात का? तर नाही मित्रांनो, हे फळापासून बनवलेले नसतात, तर हे केमिकल असतात. ते इस्टर्सपासून बनवलेले असतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे इस्टर्स असतात आणि हे वेगवेगळे इस्टर्स हे वेगवेगळ्या स्वरूपाची चव, रंग वगैरे देत असतात. मग आता आपण पुढं पाहूया. ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स, मायक्रोब्स यूजफुल इन सेम. आणखी एकदा पहा, इथं काय सांगितलं तुम्हाला. ओके, शोध घ्या म्हटलंय. शीतपेय, सरबताच्या बाटल्या, आईस्क्रीमचे वेस्टर्न इत्यादीवर छापलेली घटक द्रव्ये व त्यांचे प्रमाण वाचा. त्यापैकी नैसर्गिक व कृत्रिम घटक द्रव्ये कोणती ते ठरवा म्हटले. त्यामध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम. नैसर्गिक म्हणजे निसर्गापासून, वनस्पतीपासून मिळालेले, आणि कृत्रिम म्हणजे केमिकल लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले घटक कोणते कोणते असतील त्यांच्याविषयी माहिती घ्या म्हटलं. सिंपल आहे आणि सहजरित्या आपण त्यांची माहिती घेऊ शकतो. मग आता इथं एक छोटासा टेबल दिलेला आहे, आपण तो सुद्धा टेबल इथं पाहूया. आणि इथं इंग्लिश मीडियमच्या बुकमध्ये सुद्धा मी हा टेबल इथं दिलेला आहे. ओके, ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट. ऑर्गॅनिक ॲसिड जे काही ॲसिड्स आहेत ते व्हेरियस कमर्शियल प्रोडक्टमध्ये त्यांचा वापर केला जातो. अँड मायक्रोब्स यूजफुल फॉर सेम. मग काय आहेत? सोर्स, मायक्रोब, अमायनो ॲसिड अँड यूज. आणखी एकदा पहा, सोर्स कशापासून मिळत होतो. ओके, स्त्रोत म्हणतो त्याला. मायक्रोब सूक्ष्मजीव, सेंद्रिय ॲसिड वगैरे जे काय असेल ते, आणि यूजेस, त्यांचे यूजेस काय काय आहेत ते. मग इथं पहा, स्त्रोत, सूक्ष्मजीव, सेंद्रिय आम्ल आणि त्यांचे उपयोग. तर पहा, ऊस किंवा बीट यांची मळी, मोलॅसिस, अमोनिया क्षार
आणखी एकदा पहा, स्त्रोत आहे ते कोणते कोणते स्त्रोत आहेत हे पहा, ऊस किंवा बीट यांची मळी, ऊस किंवा बीट यांची मळी आणि अमोनिया क्षार. सूक्ष्मजीव कोणता वापरला जातो? ब्रेव्हिबॅक्टेरियम, कोरिनोबॅक्टेरियम. ब्रेव्हिबॅक्टेरियम आहे, कोरिनोबॅक्टेरियम याचा वापर केला. यामध्ये सेंद्रिय आम्ल कोणता आहे? यल ग्लुटामिक आम्ल, यल ग्लुटामिक ॲसिडचा वापर केला जातो. उपयोग मोनोसोडियम ग्लुटामेट, ॲजिनोमोटो यांचं उत्पादन करणे, याच्या उत्पादनासाठी त्याचा वापर केला जातो. मोनोसोडियम ग्लुटामेट उत्पादनामध्ये याचा वापर केला जातो, ज्याला आपण ॲजिनोमोटो म्हणतात. ॲजिनोमोटो, ॲजिनोमोटो. ठीक आहे. आता पुढं पाहूया ऊसाची मळी व क्षार. ऊसाची मळी व क्षार यामध्ये ॲस्पॅरजिलस नायगर, सायट्रिक आम्ल, पेय, गोळ्या, चॉकलेट उत्पादन यांच्या उत्पादनामध्ये याचा वापर केला जातो. सायट्रिक आम्लाचा, ॲस्पॅरजिलस नायगर. त्यानंतर ग्लुकोज व कॉर्न स्टिप लिकर, यामध्ये सूक्ष्मजीव कोणता आहे? ॲस्पॅरजिलस नायगर. ओके. ग्लुकॉनिक आम्ल, ॲसिड आणि कॅल्शियम व लोह कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन यामध्ये होत असतं, त्यांचं उत्पादन करण्यामध्ये. त्यानंतर पुढे पाहूया आपण मळी व कॉर्न स्टिप लिकर. लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी हा सूक्ष्मजीव वापरला जातो. ओके. आणि लॅक्टिक आम्ल, जो कोणतं ॲसिड वापरलं जातं? तर लॅक्टिक ॲसिड वापरलं जातं. नायट्रोजनचा स्त्रोत, जीवनसत्वाचे उत्पादन, नायट्रोजनचा स्त्रोत आहे किंवा जीवनसत्वाचे उत्पादन करण्यासाठी याचा वापर केला जात असतो. मळी व कॉर्नस्टिप लिकर, हे मळी व कॉर्नस्टिप लिकर तेच आहे स्त्रोत. सूक्ष्मजीव कोणता वापरला जातो? ॲस्पॅरजिलस फेरियस, ॲस्पॅरजिलस इटॅकॉनियम, इटॅकॉनियस. ओके. अँड इटॅकॉनिक आम्ल, इटॅकॉनिक आम्लाचा वापर केला जातो. काय तयार केलं जातं? कागद, कपडा म्हणजे वस्त्र, प्लास्टिक उद्योग आणि डिंक उत्पादनामध्ये याचा उपयोग केला जातो. कागद आणि वस्त्र, कागद तयार करणे आणि कपड्यामध्ये आता सांगितलं होतं इटॅकॉनिक आम्ल म्हणून सांगितलं तुम्हाला. इटॅकॉनिक आम्ल त्याचं केवळ कपडा जास्तीत जास्त दिवस टिकावा. कपडा आणि कागद, नवा कागद आणि नवा कपडा यांचा स्मेल जवळजवळ सारखा असतो, जर तुम्ही जर लक्ष देऊन जर पाहिला तर. ओके. तर सारखा असतो. येस बेटा, अन अकॅडमीवर दुपारी क्लास आहे. सर आज अन अकॅडमीवर 10वीचा क्लास आहे का? येस बेटा आहे, 10वीचा क्लास आहे. ओके. इटॅकॉनिक आम्लाचा वापर केला जातो तिथे. ओके. त्यानंतर इथं म्हटलंय तुमच्या आवडीच्या आईस्क्रीम, पुडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट पेय, इन्स्टंट सूप यांना दाटपणा आणणारा झॅन्थॉन डिंक हा काय असतो? झॅन्थॉन, जे सूप वगैरे पितो ना आपण, सूप वगैरे त्याला घट्टपणा आणतो, झॅन्थॉन डिंक असतो त्यामध्ये. ओके. स्टार्च व मळीचे झॅन्थोमोनास प्रजातीकडून किण्वन घडवून हा डिंक बनवतात. किण्वन फर्मेंटेशन केलं जातं कोणामुळे? मळीचे झॅन्थोमोनास एन्झाईम करणं, गरम व थंड पाण्यात विरघळणे, उच्च घनता व या वैशिष्ट्यामुळे त्याचा उपयोग त्याचे अनेक उपयोग आहेत म्हटलं. रंग, खत, तणनाशक, वस्त्रांचे रंग, टूथपेस्ट, उच्च प्रतीचा कागद बनवण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. पण एवढं मात्र इथे स्पेशल लक्षात ठेवा, इटॅकॉनिक आम्लाच्या बाबतीत, इटॅकॉनिक आम्लाच्या बाबतीत मात्र स्पेशली लक्षात ठेवा. आता परत पाहूया आपण इंग्लिश मीडियममध्ये काय काय दिलेत पॉईंट, आपण इथं सविस्तररित्या पाहूया. प्रत्येक पॉईंटची माहिती घेऊ. ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स. कोणते आहेत? सोर्स आहे त्याचा शुगर अँड बीट, मोलॅसिस, अमायनो साल्स. ओके. मायक्रोब कोणता आहे? ब्रेव्हिबॅक्टेरियम आणि कॉर्निओबॅक्टेरियम. एल ग्लुटामिक ॲसिड, प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट, ॲजिनोमोटो. ओके. त्यानंतर पुढे सांगितलं तुम्हाला शुगर, मोलॅसिस अँड साल्ट. शुगर, मोलॅसिस म्हणजे मळी, साखरेची मळी. ॲस्पॅरजिलस नायगर, सायट्रिक ॲसिडचा वापर केला जातो. ड्रिंक्स, टॉफीज, चॉकलेट प्रोडक्शनमध्ये याचा वापर केला जात असतो. ग्लुकोज कॉर्नस्टिप लिक्वर, यामध्ये ॲस्पॅरजिलस नायगर, ग्लुकॉनिक ॲसिड, हे MCQ मध्ये हे विचारले जातात. प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज्ड ॲज सप्लिमेंट फॉर कॅल्शियम. त्यानंतर मोलॅसिस
कॉर्न मोलॅसिस आणि कॉर्न स्टिप लिक्वेअर, लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी मायक्रोबचा वापर केला जातो. हे गाळलेल्या जागामध्ये जोड्या लावामध्ये येतात. लॅक्टिक ॲसिडचाच वापर आणि सोर्स ऑफ नायट्रोजनचा सोर्स आणि प्रोडक्शन ऑफ विटामिन्स तयार करण्यासाठी, जे विटामिन A, B, C, D म्हणतो ना आपण, बी कॉम्प्लेक्स वगैरे, हे सगळं तयार करण्यासाठी. मोलॅसिस माझ्या बॅकला इथं आहे. मोलॅसिस कॉर्न स्टिप लिक्वर माझ्या बॅकला आहे. ॲस्परजिलस इटोकॉनेस, त्यानंतर इटकॉनिक ॲसिड पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्री अँड गम प्रोडक्शनमध्ये वापर केला जात असतो. तर अशा स्वरूपामध्ये ही सर्व प्रक्रिया तुम्हाला इथे, म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा इथे वापर केला जात असतो. ओके, आता पुढचा पॉईंट पाहूया. यामध्ये आपण हे पहा, व्हॉट इज दी झांथान गम दॅट इम्पार्ट्स द थिकनेस टू युअर फेवराईट आईस्क्रीम. झांथान गम आत्ताच पाहिला तुम्ही, तो कसा तयार केला जातो. पुडिंग्स, ओके, आईस्क्रीम, पडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप यांच्यामध्ये हा वापरला जात असतो. मग ॲक्च्युली हा कसा तयार केला जातो तर मराठी माध्यमाच्या मध्ये सांगितलं तुम्हाला मी. तर पहा, दिस गम इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस विथ द हेल्प ऑफ झांथोमोनास स्पेसीज. हा स्पेशल लक्षात ठेवायचा, झांथोमोनास स्पेसीज याच्यापासून तो बनवलेला असतो. आणि म्हणून इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू, व्हेरियसली म्हणजे खूप भरपूर प्रमाणामध्ये वापर केला जातो. ओके, प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर, थंड आणि गरम पाण्यामध्ये हा विरघळला जातो म्हणून हा सहज याचा वापर केला जातो. हाय डेन्सिटी, घट्टपणा आणण्यासाठी आईस्क्रीमला, तुमच्या सूपला वगैरे याचा वापर केला जात असतो. आणि म्हणून इट इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, रंगद्रव्ये, रंग असतात ते बनवण्यासाठी, फर्टिलायझर्स, खते बनवण्यासाठी, वेडीसाइड्स, इन्सेक्टिसाइड, वेडसाइड्स वगैरे हे बनवण्यासाठी, टेक्स्टाईल पिगमेंट्स, कपड्यांचे रंगद्रव्ये, टूथपेस्ट, दात घासण्याचे टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर, उच्च दर्जाचा पेपर बनवण्यासाठी ही सर्व प्रक्रिया करून ही झांथोमोनासचा वापर केला जात असतो. आणि म्हणून मग आता पुढचा पॉईंट आणखी आपण इथे पाहूया. तर आता पुढे काय दिलंय तो पहा. हे पहा पुढचे पॉईंट्स काही. सूक्ष्म जैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ व त्यांचे कार्य. सूक्ष्म जैविक प्रक्रियेने मिळवलेले काही पदार्थ आहेत आणि त्यांचे काय कार्य आहेत ते सुद्धा आपण इथे पाहूया. सूक्ष्म जैविक क्रियेने मिळवलेले पदार्थ व त्यांचे कार्य काय काय आहेत. सायट्रिक आम्ल, मॅलिक आम्ल, लॅक्टिक आम्ल. सूक्ष्म जैविक क्रियेनेच मिळवलेले हे आम्ल आहेत. कोणते कोणते. सायट्रिक आम्ल, सिट्रिक आम्ल ॲसिड म्हणतो आपण, सायट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड. आम्लता देणे म्हणजे एखाद्या सबस्टन्सला ॲसिडिटी देणे, ॲसिडिक नेचर त्याचं वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. म्हणजे काय म्हणलं, सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड टू इम्पार्ट दी ॲसिडिटीची इम्पार्ट करण्यासाठी. पुढचा ग्लुटामिक आम्ल, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन याचा वापर प्रथिन बांधणी करणे, प्रथिनाची बांधणी करण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रथिन बांधणी म्हणजे जसं इथं सांगितलेलं आहे, ग्लुटामिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन दॅट इज युज्ड फॉर प्रोटीन बाइंडिंग. प्रोटीन बाइंडिंगमध्ये याचा वापर केला जात असतो. आता दुसरा पॉईंट आपण पाहूया यामध्ये. तर दुसरा पॉईंट काय सांगितलेला आहे, नायसिन आणि नेटामायसिन. नायसिन अँड नेटामायसिन याचा वापर कुठे आहे हे पहा. नायसिन अँड नेटामायसिनचा वापर होतो सूक्ष्मजीव प्रतिबंधक. सूक्ष्मजीव प्रतिबंधकामध्ये याचा वापर केला जातो. ॲस्कॉर्बिक आम्ल, ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो आपण, दॅट इज दी विटामिन C, बी कॉम्प्लेक्स अँड B2. बी कॉम्प्लेक्स B2 हे मिळवले जातात. लक्षात येत आहे. ॲस्कॉर्बिक आम्ल ज्याला आपण विटामिन C असे म्हणतो, बी कॉम्प्लेक्स, B12 आणि विटामिन B2 हे सूक्ष्म जैविक प्रक्रियेनेच मिळवलेले असतात आणि यांचा वापर कुठं असतो, अँटीऑक्सिडंट व जीवनसत्वे. अँटीऑक्सिडंट, ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून अँटीऑक्सिडंट म्हणून त्यांचा वापर केला जात असतो. त्यानंतर बीटा कॅरोटीन, लाइकोपीन, झॅन्थिन्स आणि ल्युटिन्स
हे खाद्य रंग आहेत, सॅन्थिन्स वगैरे. आत्ताची तर आपण पाहिलेले आहे. इथंच तुम्हाला या अगोदरच्या इथं सांगितलं झॅन्थोमोनास, झॅन्थिन. ओके, इथंच पहा, दॅट इज बीटा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन रंग येण्यासाठी. ओके, लायकोपिन्स, झॅन्थिन्स आणि ल्युटीन, दीज आर दी एडिबल कलर्स. एडिबल कलर म्हणजे खाद्य रंग आहेत. आपण कुरड्या पापुड्यामध्ये किंवा तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची जर खाद्यपदार्थ बनवायचे असतील तर त्यामध्ये त्याचा वापर केला जात असतो. ओके, पॉलिसॅकराइड्स, ग्लुकोलिपिड्स, पॉलिसॅकराइड्स अँड ग्लुकोलिपिड्स, दॅट इज दी इमल्सिफायर. जसं आपण इथं म्हणतो आपण पॉलिसॅकराइड्स, ग्लायकोलिपिड्स आणि याचा इमल्सिफायर्स म्हणून यांचा वापर केला जातो. त्यानंतर व्हॅनिलिन, ओके, इथाइल ब्युटिरेट, फळांचा स्वाद असतो याच्यामध्ये. पेपरमिंट स्वाद, विविध फुले आणि फळांचे सुगंध. हे इसेन्स, खाण्यायोग्य सुगंधी द्रव्यामध्ये एक तसा गंध यावा. जसं आपण आंब्याचा ज्यूसच पितो की काय असं वाटतं आपल्याला, जो माझा वगैरे पितो आपण, है ना, त्यामध्ये ॲक्च्युली हे रंगद्रव्ये इसेन्स त्यामध्ये मिक्स केलेले असतात. ॲक्च्युअली तो ज्यूस नसतो. ओके, त्यानंतर पुढं झायलिटॉल, ॲस्पॅर्टम. झायलिटॉल आणि ॲस्पॅर्टम, गोडी देणे, उष्मांक कमी करणे. गोडी देणे म्हणजे एक टेस्ट, त्यांना चव आणण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मधुमेही रुग्णांना उपयोग, गोडी, झायलिटॉल त्यामध्ये मिक्स केलेला असतो, ॲस्पॅर्टम. ओके, असे काही घटक आहेत की साखरेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहेत, कित्येक पटीने गोड आहे ते. ओके, झायलिटॉल हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. मग आता इथं पुढचा पॉईंटमध्ये व्हॅनिलिन, एथिल ब्युटॅरेट, फ्रूट फ्लेवर, पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लॉवर्स, दीज आर दी इसेन्स. इसेन्समध्ये त्याचा वापर केला जातो. त्यानंतर झायलिटॉल अँड अस्पर्टेम, जसं इथं सांगितलं तुम्हाला झायलिटॉल, हे पहा, झायलिटॉल आणि अस्पर्टेम याचा काय वापर केला जातो, गोडी देण्यासाठी. मग बऱ्याच वेळेस ज्या व्यक्तीला शुगर आहे, डायबिटीस आहे, तर डायबिटीसच्या लोकांची जे चहा असतो ना, त्या चहामध्ये हे झायलिटॉल मिक्स केलेला असतो, झायलिटॉल. आणि त्या झायलिटॉलमुळं त्या व्यक्तीला एकदम गोडी येते, त्याला वाटते की हे एकदम गोड आहे आणि तो व्यक्ती चव देऊन त्याला तो खात असतो किंवा पीत असतो. जे जे काही दिवाळीचे जे गोड पदार्थ असतात तर त्या गोड पदार्थामध्ये झायलिटॉल वगैरे टाकला जातो आणि त्याला गोडी आणली जाते आणि त्या पद्धतीने तो व्यक्ती ते पदार्थ तो खात असतो. तर अशा स्वरूपामध्ये हे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण याच्या नंतरचा पुढचा बीट म्हणजे जो महत्त्वाचा आहे तो कॅन यू रिकॉल, अँटीबायोटिक्स बाबतीत आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. अँटीबायोटिक्स है ना, अँटीबायोटिक्स ज्याला आपण प्रतिजैविके असे म्हणतो, तो प्रतिजैविकेची माहिती आपण उद्याच्या क्लासमध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊया. जर तुम्ही आतापर्यंत या चॅनलवर प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिवेट करा, जेणेकरून की येणारा पुढचा जो क्लास असेल तर त्या क्लासची लिंक तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही माझ्यासोबत सातत्याने अभ्यास करू शकाल. जर काही अडचण असेल तर तुम्ही निश्चितच मला कमेंट करून तुमची अडचण विचारू शकता. हा जर व्हिडिओ, हा क्लास, हा जो बीट तुम्हाला जर समजला असेल तर निश्चितच याला लाईक करा, शेअर मात्र करायला विसरू नका मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण प्रतिजैविकांच्या बाबतीत पाहूया. प्रतिजैविके म्हणजे काय, त्यांचे सेवन करताना कोणती खबरदारी घ्यावी लागते, या सर्व बारकावे आपण येणाऱ्या क्लासमध्ये सविस्तररित्या पाहूया. तर आजच्यासाठी बस एवढंच. उद्याच्या क्लासमध्ये पुढचा पार्ट आपण घेऊया आणि व्यवस्थितरित्या आपण अभ्यास करूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आज दुपारी 2 वाजता, म्हणजे किती वाजता, दुपारी 2 वाजता अनअकॅडमीवर स्पेशल क्लास आहे आणि रात्री 9 वाजता अनअकॅडमीवर 10वी म्हणजे जे 10वीचे जे रनिंग 10वीचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आणि जे 10th CET साठी जे तयारी करत आहेत ते विद्यार्थी,
हे सर्व विद्यार्थी या क्लासला जॉईन होऊ शकतात. दुपारी 2चा क्लास आणि रात्री 9चा क्लास या दोन्ही विद्यार्थ्यासाठी आणखी एकदा सांगतोय, जे विद्यार्थी 10वी मध्ये अभ्यास करत आहेत, 10th स्टडिंग, ओके, प्लस 10th सीईटीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा दुपारचा क्लास अत्यंत महत्त्वाचा आहे. तर त्या क्लासला आपण दुपारी 2च्या आणि रात्री 9च्या क्लासला प्रेझेंट राहू शकता. अनअकॅडमीवर जाऊन माझा जो प्रोफाईल सिरसाट संजीव SIRSATHSANJIV याला फॉलो करू शकता आणि तिथं व्हिडिओला जॉईन होत असताना हा कोड मात्र वापरा, SIRSATHSIR. हा इन्व्हिटेशन कोड तिथे वापरा, तरच तुम्हाला क्लास करता येईल. हा इन्व्हिटेशन कोड तिथं वापरा आणि क्लासला जॉईन व्हा दुपारी 2 वाजता आणि रात्री 9 वाजता. ओके, तर आजच्यासाठी बस एवढंच. भेटूया उद्याच्या संध्याकाळच्या क्लासमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत मित्रांनो. बाय बाय. थँक्यू. टेक केअर.